जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय संविधान। आज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। आताच तुम्ही विचारलं तुमची महत्त्वाची मागणी काय आहे। या सर्वच महत्त्वाच्या मागण्या आहेत, परंतु एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो। 8 दिवसापूर्वीच एक कराड येथील दलित समाजाचा कार्यकर्ता तो प्रतिभा हॉस्पिटलला ॲडमिट केला होता, परंतु ॲडमिट केला डॉक्टर म्हणजे डॉक्टरांकडे देव माणूस म्हणून बघितलं जातं, परंतु हे प्रतिभा हॉस्पिटलमधील डॉक्टर हे देव नसून हे राक्षस आहेत। पेशंट ॲडमिट केला, सुरुवातीला 30,000 रुपये भरा, 50,000 रुपये भरा अशी हॉस्पिटलकडून मागणी केली जाते। असा भारतात देशात कुठेही कायदा नाही की पेशंट ॲडमिट स्ट्रेचरवर घेतला आहे 30,000 भरा, 50,000 भरा, हे चुकीचं करताय तुम्ही। जेव्हा पेशंट सोडाल डिस्चार्ज द्याल त्यावेळीच तुम्ही बिल घेण्यात यावे, ही आम्ही मागणी यासाठी बसलेलो आहोत। परंतु आणि त्याचप्रमाणे प्रतिभा हॉस्पिटलवाल्यांनी नगरपालिकेचा जो मंजूर नकाशा असतो, किती प्लॅन असतो, मंजूर नकाशाप्रमाणे अजिबात बांधकाम केलेलं आहे, अवैध अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। पार्किंगमध्ये त्यांनी अवैध अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। मेडिकल असेल त्यामध्ये हे सगळं अनधिकृतपणे प्रतिभा हॉस्पिटलच्या गैरकारभाराने चाललेलं आहे। त्यामुळे प्रतिभा हॉस्पिटल यांनी अनधिकृत जे बांधकाम केलेलं आहे ते तात्काळ बांधण्यात यावे, ह्या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत। त्याचप्रमाणे सांगायचं एक धन्यवाद मी देतो आपल्या सातारचे लाडके नगराध्यक्ष मान्य अमोल दादा आणि जिल्हाधिकारी साहेब यांना धन्यवाद देतो की दादांनी आणि कलेक्टर साहेबांनी हा रास्त मुद्दा म्हणून प्रतिभा हॉस्पिटलवरती कारवाई करा यासाठी नगरपालिकेतील अनिकेत कासार या कर्मचाऱ्याला सांगितले की तू तात्काळ कारवाई कर, परंतु अनिकेत कासार याचे खिसे प्रतिभा हॉस्पिटलवाल्यांनी खिसा गरम केलेला आहे। त्यामुळे अनिकेत कासार लाडके नगराध्यक्ष यांच्या आदेशाचा अवमान करतोय, प्रतिभा हॉस्पिटलवरती कारवाई करत नाही, म्हणून अनिकेत कासारवरती पहिली कारवाई निलंबनाची कारवाई झाली आहे, एवढंच सांगतो। आणि त्या 2 दिवसात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आमचे नेते माननीय अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अजून तीव्र आंदोलन होणार, एवढंच सांगतो। जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय संविधान। मयुरेश्वर कॉलनी, करंजे तर्फ सातारा, सर्वे नंबर 169/1, 2, 3, 4 येथे रुद्रप्रतीक रेसिडेन्सी आणि श्रीकुंज रेसिडेन्सी या दोन्ही बिल्डरांनी शासनाचा नगरपालिकेचा महसूल बुडवून अवैधपणे अनधिकृतपणे पार्किंग, शासनाचा नियम शासनाचा जी आर आहे पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या खाली पार्किंग असणं गरजेचं आहे, पण त्यांनी पार्किंगमध्ये खाली फ्लॅट काढलेले आहेत, पार्किंगमध्ये अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे। परंतु मी एक धन्यवाद देतो की नगरपालिकेचे बर्डे म्हणून जे अधिकारी आहेत ते चांगले आहेत। बर्डे अधिकाऱ्यांना मी सुरुवातीला पाठवलं तर ते बोलले मी तत्काळ कारवाई करतो, परंतु बर्डे साहेब अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही। आपण चांगल्या हा आता मेसेज देतोय, परंतु आपण जर कारवाई जर नाही केली तर आपल्या विरोधात तुमचा निषेध करण्यासाठी आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो। आपण त्या दोन्ही प्लॉटवरती तत्काळ कारवाई करावी, एवढंच सांगतो। जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय संविधान।